नमस्कार. आज आपण दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावडेवाडी या ठिकाणी दाखल झालेलो आहोत. मनगुळे येथे सेना नदीला महापूर स्थिती निर्माण झाली असताना मनगुळे ग्रामपंचायतीच्या वतीने त्याचबरोबर गावडेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने जे पुरामध्ये अडकलेले जे नागरिक होते यांना या ठिकाणी सुरक्षितरित्या गावडेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने या ठिकाणी आणण्यात आलेली होती. त्यांना 2 टाइमचं जेवण असेल, चहा असेल आदी ग्रामपंचायत कार्यालय गावडेवाडी यांच्या मार्फत देण्यात आलेले आहे. सुरक्षित लोकांना गावडेवाडी जिल्हा परिषद शाळा असेल त्याचबरोबर अनेकांच्या जे वाड्या वस्ती असेल या ठिकाणी वास्तव्यात ठेवण्यात आलेले आहेत. आपल्या समवेत गावडेवाडीचे सरपंच प्रतिनिधी बिरू गावडे आहेत. अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ. दादा, हा जो पूर आला सेना नदीला याची माहिती तुम्हाला कशा पद्धतीने मिळाली? गावडेवाडी या ठिकाणी किती कुटुंब सध्या वास्तव्यात असल्याची थोडक्यात माहिती. आता आम्हाला फोन आल्यानंतर आम्ही गावातील टेम्पो पाठवून बिराप्पा गावडे आणि आमचे खिराप्पा गावडे यांना पाठवून समजी माणसं स्थलांतर केले. गावडेवाडी काय शाळा असतील काय म्हणजे पर्यटन घेतले आणि त्यांच्यासाठी सोय जेवणाची केली. जेवणाची सोय करताना आमचे बंधू कैलास पांढरे सरपंच आहे सध्या, त्यांनी सुद्धा आम्हाला फोन केला त्यांनी सांगितले का असेल का जेवणाची सोय करा, का असेल जेवण सोय केलं. आणि परत पुन्हा पंडित गावडे काल दुपारी सिव्हिल लोकांना गोळ्या औषध का असते लोकांची सोय केली. आज आपले नाव मनगुळे डॉक्टर त्यांनी सुद्धा येऊन आज आमच्या गावात येऊन तुमच्या गावात जे नोकरी घालते त्यांच्या सहकारी गोळ्या औषध इंजेक्शन समजे केले ते. आणि तेवढं करता आमचे नागरिक आमचे जे सरपंच आजी माजी सरपंच समजाने आम्हाला भरपूर साथ दिला आणि समजे आम्ही म्हणून समजे केलेलं. या ठिकाणी किती कुटुंब वास्तव्य आहेत सध्या? कुटुंब तो 150-200 कसतरी. जेवणाचे चहाचे कशा प्रकारे जे आम्ही शाळेचे जे आहे ना शाळेच्या खोलीमध्ये जेवण वगैरे तयार केले. आमचे भाऊ कैलास पांडे यांनीच पूर्ण दिले आम्हाला. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण जर पाहिलं तर एक गाव दुसऱ्या गावासाठी मदतीसाठी येतो. या ठिकाणी पाहायला गेले तर स्थानिक राजकारणी असतील, गटबाजी तटबाजी या ठिकाणी संपूर्ण बाजूला ठेवून लोकांना मदत करण्याचे सुद्धा या ठिकाणी ग्रामपंचायत गावडेवाडी असेल ग्रामपंचायत मनगुळेच्या वतीने करण्यात आलेले आहे. विशेषतः सांगायचं म्हणजे मागील काही दिवसापासून जवळपास 25 ते 20 वर्षापासून नेहमी मनगुळे गावाला एक देवदूत म्हणून संबोधित असलेले सय्यद डॉक्टर, जेणेकरून कोविड काळामध्ये मनगुळेत एकही पेशंट मिळाले नव्हतं असं डॉक्टरने सुद्धा विनामूल्य सेवा देण्याचं या ठिकाणी ते कार्य केले. तर आपण बघू शकता या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून त्याने कोणत्याही प्रकारचे जेणेकरून डॉक्टर एक देवत आहेत ते या ठिकाणी येथे परिस्थिती आपल्याला दिसत आहे. जेणेकरून आता बघू शकता नेहमी या मनगुळे गावाला एक देवदूत म्हणून समजलेले असं डॉक्टरने सुद्धा चारी बाजूने मनगुळे असेल वेढलेले असताना सुद्धा सदर या ठिकाणी त्याने येऊन येथील जे पुरामध्ये जे पूरग्रस्त जे नागरिक आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी उपचार करण्यासाठी त्याने पुराचा विचार न करता या ठिकाणी आले. सोलापूरमध्ये हातून मार्ग बंद असेल, तिरे मार्ग बंद असेल तरीही त्यांनी स्वतःचा जीव मुठीत धरून डॉक्टर साहेब या ठिकाणी आलेले आहेत. कारण मागील 20 ते 25 वर्षापासून मनगुळेला निरंतर सेवा देणारे असे डॉक्टर आपल्या समेत. अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. कारण या ठिकाणी बघू शकता आपण त्याने आणलेले विनामूल्य या ठिकाणी मेडिसिन आहे आणि मेडिसिनच्या माध्यमातून जे पुरामध्ये ज्यांना आजारी वगैरे असतील याची खबरदारी म्हणून ते या ठिकाणी गावडेवाडीला आलेले आहेत. आणि येताना त्याने नाश्त्यासाठी सुद्धा मेडिसिन बरोबर नाश्त्याची सुद्धा त्याने या ठिकाणी सोय केलेली होती. अधिक माहिती आपण डॉक्टरांची घेण्याचा प्रयत्न करू. डॉक्टर साहेब, आता आपल्या समोर मनगुळेला 20 ते 25 वर्ष असं चाललेले डॉक्टर म्हणजे कोविड काळामध्ये एकही रुग्ण मनगुळेला त्यांच्यामुळे म्हणजे सापडलेला नाही. आपण अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. डॉक्टर साहेब काय म्हणतात, काय परिस्थिती तर लय नाजूक आहे परिस्थिती. असं त्यासाठी त्यांना औषध गोळ्या काय नाही, तब्येत तर त्यांची लई आहे. हात पाय ताप, सर्वांना संडास लागली, कुणाला जेवण इकडचा तिकडचा फरक पडते. त्यासाठी मी इकडे आलोय, त्यांच्या मदतीसाठी आलो. मागील 20 ते 25 वर्षापासून तुम्ही निरंतर मनगुळेला सेवा देता? 30 वर्ष झाले, 94 पासून द्यायला लागलो मी सेवा इकडची. आणि असे एक इतिहास आहे मनगुळेमध्ये कोविड काळामध्ये तुम्ही अतिशय उत्कृष्टरित्या काम केलं, एकही रुग्ण मिळाले नाही. ते तर आहेच, त्याचं तर काही वादच नाही. ते तर करावं लागते, सेवा म्हणजे करावं लागते. आता एवढी परिस्थितीत गाव आहे म्हणजे त्यांच्या आपण सपोर्ट द्यायला पाहिजे, माझं तर म्हणणं आहे. नाही म्हणजे चांगलं आहे. आता हातूर मार्ग बंद असताना तिरे मार्ग बंद असताना मी तिरे मार्गे आलो, तिकडनं हायवेवर आलो. असं आहे. ठीक आहे. डॉक्टर हे एक देवदूतच आहेत आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्या लाडक्या जे पेशंट आहेत त्या पेशंटला सेवा देण्यासाठी डॉक्टर हे स्वतःच्या जीवाचा विचार न करता हे गावडेवाडीत दाखल झालेले आहेत. मनगुळीमध्ये पुरामध्ये अडकलेल्या
पेशंटला तिने या ठिकाणी येऊन उपचार केल्यामुळे मनगोळीच्या गावडेवाडीतील ही नागरिकांची त्याने मन जिंकलेले आहे. कॅमेरामॅन सुनील सलेस, मी नारायणगड, लोकप्रधान गावडेवाडी.